चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पा क्वेश्चन प्यार से समजा. ठीक आहे. अ 7 मीटर ब्रॉड पाथवे, ठीक आहे, गोज अराउंड द सर्क्युलर पार्क. म्हणजे याचा म्हणणं असं आहे की एक सर्क्युलर पार्क आहे. काय सर्क्युलर पार्क मान के चलो हा का पार्क आहे. ठीक आहे. काय हा पार्क समजा हा सर्क्युलर पार्क आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आणि काय म्हणतात 7 मीटर ब्रॉड पाथवे गोज अराउंड द सर्क्युलर पार्क. ठीक आहे. म्हणजे याच्या भोवताल, ठीक आहे म्हटलं, याच्या भोवताल एक रोड आहे. का रोड, ध्यान से देखो, हा रोड म्हणजे इधर से लोग घूम रहे. ठीक आहे. इधर से लोग घूम रहे. ठीक आहे. लोक पूर्ण घुमत आहे. ठीक आहे. गोल गोल. ठीक आहे. पटलं इथपर्यंत. हा आणि हा जो किती मीटर आहे पा 7 मीटर ब्रॉड आहे, म्हणजे रुंद आहे. किती 7 मीटर. ठीक आहे. ओके. विथ इकडे पा पुन्हा इकडे वाचू 7 मीटर ब्रॉड पाथवे गोज अराउंड द सर्क्युलर पार्क. सर्क्युलर पार्कच्या आणि विथ द सर्कम्फरन्स कोणाची पा या पार्कची. ठीक आहे. या पार्कची क्वेश्चनला समजा. ठीक आहे. नाही तर रोडची समजा. पार्क म्हणता. ठीक आहे. पार्क विथ द सर्कम्फरन्स म्हणजे हा जो सर्कम्फरन्स आहे, ध्यान से देखो. ठीक आहे. हा जो सर्कम्फरन्स आहे, हा ओके, हा वाला जो सर्कम्फरन्स आहे, ठीक आहे, कोणाचा पार्कचा. ठीक आहे. तो पार्कचा जो सर्कम्फरन्स आहे देऊन आहे तो 352 मीटर आहे. तर फाइंड द एरिया ऑफ रोड. तर आपल्याला हा वाला जो रोडचा एरिया, हा वाला रोडचा एरिया फाइंड करायचा. ठीक आहे. तर एक काम करतो, पहिली गाडी लिहित आहोत. आपल्याला फाइंड काय करायचं ऐका, लेट म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं पहिले ते लिहू. ठीक आहे. एरिया ऑफ रोड. ठीक आहे. एरिया ऑफ रोड फाइंड करायचा. ध्यान से देखो. ठीक आहे. एरिया ऑफ रोड फाइंड करायचा. तर एरिया ऑफ रोड कसा निघेल सर, तर मला एवढा तर समजत आहे की जर हा पार्क असेल इंटरनल, हा जर पूरा एरिया असेल म्हणजे कोणाचा एरिया की रोडचा एरिया आणि अंदरच्या पार्कचा एरिया. बरोबर आहे. म्हणजेच का म्हणेल एरिया ऑफ पार्क. ठीक आहे. पण विथ हा पार्कचाच नाही, विथ रोड. ठीक आहे. विथ रोड आणि रोडचा एरिया समजताना मी काय म्हटलं. ठीक आहे. एरिया ऑफ पार्क विथ रोड. ठीक आहे. याच्यामधून जर मायनस केलो कोणाला पहा एरिया, ध्यान से देखो एरिया ऑफ जर गार्डन, हा जो गार्डनचा एरिया जर मायनस केलो तर विशेष खतम आहे. रोड तर पुरा दिसतं. ठीक आहे. ओके. एवढी कहाणी क्लिअर आहे. मग लिहून टाकू मी प्यार से. ठीक आहे. की एरिया ऑफ पार्क. ठीक आहे. ध्यान से देखो. ठीक आहे. एरिया पूरा पार्क आणि रोड. ठीक आहे. हा पुरा एरिया, याच्यामधून जर पार्कचा एरिया हटवलं तर विषय क्लोज आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. पण आता सर याला जर इक्वेशन नंबर फर्स्ट दिलो, फिलहाल केली. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन दिली. आता आपल्याला एरिया पार्क काढायला लागेल. ठीक आहे. ओके. तर एरिया पार्क विथ रोड काढायला लागेल. तर पहिली तर गोष्ट सर एक काम करतो, पहिले प्यार से एरिया पार्क काढून घेतो. ठीक आहे. एरिया पार्क का काढता पहिले एरिया पार्क हा वाला. ठीक आहे. तर पहा एरिया पार्क काढासाठी, एरिया ऑफ पार्क काढासाठी खाली लिहितो पहा एरिया ऑफ पार्क. ठीक आहे. एरिया पार्क काढण्यासाठी आता पार्क तर सर्क्युलर आहे तर लिहून टाका पाय आर स्क्वेअर. काय पाय आर स्क्वेअर. तर पाय लिहून टाका 22/7. पण सर रेडियस नाही माहित आहे. ठीक आहे. येथेच तर कॅप्सूल दिला. ठीक आहे. रेडियस नाही माहित आहे. ठीक आहे. तर फिलहाल केले रेडियस नाही माहित आहे, पण एक आपल्याला माहित आहे का पा की सर्कम्फरन्स ऑफ पार्क आपल्याला दिला. ठीक आहे. या कोपच्यात लिहित आपण की सर्कम्फरन्स कोणाच्या, सर्कम्फरन्स किसका ऑफ पार्क किती देऊन आपण चेक करा. सर्कम्फरन्स ऑफ पार्क किती आहे 352. बढ़िया प्यार से. आता तुम्हाला माहित आहे सपोज दॅट याला आर छोटा वाला कन्सिडर करा. ठीक आहे. कारण आपण आर मानलो. ठीक आहे. कारण दोन रेडियस राहू शकते. पटलं ना. पहिला आर छोटा वाला. तर सर्कम्फरन्स काय राहते 2 पाय आणि इक्वल टू 352. ओह नाईस. ठीक आहे. तर एक काम करा 2 आणि पायच्या 22/7 घुसाडा. आता रेडियस काढा म्हणजे ती घुसाडता. ठीक आहे. हाच तर काम आहे. ठीक आहे. आणि 352. ओके बढ़िया. तर एक काम करता रेडियस जागेवर ध्यान से देखो 352 जसा आहे तसा हा जो 7 आहे मल्टिप्लाय आणि हा 2 into 22 डिवाइड. ठीक आहे. इथपर्यंत हा मल्टिप्लाय होता डिवाइड आणि हा डिवाइड होता मल्टिप्लाय. ठीक आहे. आता ध्यान से देखो कट्टे का पहा 2 1 जा 2 2 1 जा 2 उरला एक. ठीक आहे. 2 7 जा 14 1 उरला आणि 2 6 जा 12. एवढा तर काटापेटी आली पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. एवढी काटापेटी आली पाहिजे. ओके. आता पहा ओके 176 आर इज इक्वल टू, ध्यान से देखो 176 into 7 आणि 22 आहे. पुन्हा काय उडल का. यस सर. पा की 1 + 6 7 आहे आणि मधात 7 आहे म्हणजेच किती 11 ने डिवाइड होते. तर 11 2 जा आणि 11 1 जा आणि 11 6 जा. इथपर्यंत क्लिअर आहे. कटला. ठीक आहे. ओके. त्यानंतर 2 8 जा 16. मग आर इज इक्वल टू किती आहे. ध्यान से देखो आर इज इक्वल टू इथे लिहून घेतो आर इज इक्वल टू 8 into 7 56. ओके.
56 आणि मीटर मध्ये तर 56 मीटर रेडियस आला. क्लिअर आहेत परत. आता एक काम करता, हा जो रेडियस आहे 56 इथं मी घुसाळतो. ठीक आहे, कारण तोच तर प्रॉब्लेम होता सर. ठीक आहे, की रेडियस न मिळाल्यामुळे आपल्याला एरिया पार्क काढता नव्हता. ठीक आहे, आता एक काम करता 22/7 जो का तो आणि 56 × 56 जर लिहिलं बढिया काम. आता एक काम करता 2 1 जा 2 2 8 जा 50 सॉरी 7 1 जा 7 आय एम सॉरी 7 1 जा 7 7 8 जा 56. ठीक आहे, आता काय होईल पहा पुन्हा इथं पहा 2 8 जा 16 इथं 2 8 जा 16 2 8 जा 16 प्लस 1 76 176 × 56. एक काम करता या खूपच्यात मल्टिप्लाय करतो पहा इथं. ठीक आहे, काय होईल मल्टिप्लाय की 176 × 56 6 6 जा 36 बढिया. ठीक आहे, त्यानंतर 6 7 जा 42 बरोबर आहे आणि 42 प्लस 3 कॅरी आला होता ना 45. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, त्यानंतर 6 1 जा 6 6 प्लस 4 10 आणि 0 5 6 जा 30 3 कॅरी 5 7 जा 35. ओके, प्लस 3 8 आणि 38. ठीक आहे, त्यानंतर 3 कॅरी म्हणजे 5 1 जा 5 आणि 8 म्हणजे किती आला 6 5 8 9 9856 हा एरिया कोणाचा पहा 9856 हा कोणाचा एरिया झाला एरिया पार्क. किती आहे पहा मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हा एरिया पार्क एरिया पार्क. ठीक आहे, एरिया पार्क भेटला 9856 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एवढा पार्ट मी मिटवता. ओके विद्यार्थ्यांनो, आता पहा. ठीक आहे, एरिया पार्क भेटला तर फिलहाल के लिए एरिया पार्क या खूपच्यात लिहून ठेवतो तो पहा एरिया पार्क शॉर्टकट मध्ये. ठीक आहे, एरिया पार्क किती आहे पहा 9856 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, याला इक्वेशन 2 पण देऊन टाका. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो आता पहा नेक्स्ट. आता आपल्याला पूरा एरिया काढायचा पडला ना, म्हणजे एरिया पार्क विथ रोड. ठीक आहे, ते एक काम करता रेडियस ऑफ ठीक आहे पार्क. ठीक आहे, विथ रोड. ठीक आहे, विथ रोड याच्या असं काम लिहिलं समजलं ना, कारण रेडियस ऑफ पार्क आणि रोडचा. ठीक आहे, पटलं ना, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, हे वाली रेडियस काढायचं तर फिलहाल के लिए मी कॅपिटल आर मानलो. का मानलो कॅपिटल आर मानलो. ठीक आहे, हा रेडियस. ठीक आहे, टोटल तर किती होईल पहा, हा किती निघाला होता 56. आताच पाहिलं होतं रेडियस 56 प्लस 7 म्हणजेच किती होईल पहा 63 मीटर आली रेडियस. ठीक आहे, आता काय करता पहा एरिया ऑफ पार्क विथ रोड काढत आपण ध्यान से देखो. ठीक आहे, काय येईल पहा आता एरिया येते काय पाय आर स्क्वेअर, पण फरक एवढा कॅपिटल आर घ्या बरं, कारण तो छोटा आर पार्कचा होता ना. ठीक आहे, ओके, आता काय होईल पहा 22/7 × 63 चा स्क्वेअर. मग फिलहाल के लिए पहा रेडियस 63 ना, तर मग पहा 22/7 × 63 × 63 कर. ठीक आहे, आता पहा उडाल पहा 7 1 जा 7 7 9 जा 63 बरोबर. ओके, आता पहा यायचा मल्टिप्लाय सीधी बात. ठीक आहे, मी काय करता पहा सीधी बात एक काम करता याच्यामध्ये पहा ध्यान से देखो की 22 × 9 × 63 याचा जो आन्सर येते ते मी इथे लिहून घेतो. ठीक आहे, तर किती येईल पहा इकडे पहा 2 9 जा 18 2 9 जा पहा 2 9 जा 9 2 जा 18 आणि 9 2 जा 18 प्लस 19 बरोबर. इथपर्यंत क्लिअर. × 63 मल्टिप्लाय करा 3 8 जा 24 2 कॅरी 3 9 जा 27 प्लस 29 किती कॅरी 2 कॅरी 3 1 जा 3 आणि 2 5 0 6 8 जा 48. ठीक आहे, 4 कॅरी 6 9 जा 54 प्लस 4 58 5 कॅरी आणि 6 1 जा 6 11. ठीक आहे, 4 17 येथे येईल पहा 14 आणि 2 1 म्हणजे किती आला पहा 12,474 मीटर स्क्वेअर कोणाचा हा पुरा एरिया. ठीक आहे, आता एक काम करता पहा याला जर इक्वेशन नंबर 3 घेतली आणि मी आता इथं लिहिलो की फ्रॉम कोणचा पहा फ्रॉम 1 2 and 3 वर. आता ध्यान से देखो 1 2 and 3 वर 1 म्हणजे हा. ठीक आहे, एरिया पार्क विथ रोड मायनस एरिया पार्क. तर एरिया पार्क विथ रोड किती निघाला पहा 12,474 मायनस हा ते इकडे पहा 98 पार्कचा एरिया निघाला ना 9856. तर एक काम करा आता इथं मायनस करून टाका. ठीक आहे, या कोपच्यात काय होईल पहा 12,474 मायनस 9856. चलो करा बरं मायनस. ठीक आहे, 14 मधून 6 8. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, एवढा तर येतेच तुम्हाला इथं 14 इथं 6 मधून 5 1. ठीक आहे, त्यानंतर 4 मधून नाही जा. ठीक आहे, पटलं ना, तर 14 मधून 8 किती 14 मधून 8 6. ठीक आहे, त्यानंतर इथं किती 1 आणि इथं 14 होता. ठीक आहे, 11 मधून 9 गेले 2 2618. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तर एरिया 2618 मीटर स्क्वेअर हा रोडचा एरिया झाला. ठीक आहे,
तर मेरे अजीज दोस्तों ठीक है, बहुत ही इजी क्वेश्चन होता, ठीक है। तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक है।